सदिच्छा भेट घेणं याच्यामध्ये काय राजकारण काय? सूत्रांच्या माहितीनुसार सांगणं बंद करा. ते तिकडं तक्रार करतील असं मला अजिबात वाटत नाही. सरकारमध्ये सर्व काही आलबेल नाही. सासूसाठी भांडणं केली, सासूच वाटायला आली. धुसफूस नाही, खुशखुश आहे, काही धुसफूस नाही. नमस्कार, मी अमित गद्रे. बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी. पालकमंत्री पदाचा मुद्दा असो की शिंदेंकडील खात्याचा निधी, या आणि अशा विविध मुद्द्यांवरून महायुतीमध्ये धुसफूस असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळामध्ये रंगलेली. या चर्चेला आणखीन हवा मिळाली ती म्हणजे मुंबईत अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीमुळे. सह्याद्री अतिथीगृहावरती दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झालेली आहे. विशेष म्हणजे या भेटीच्या वेळेला मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित नव्हते. शिंदेंनी जरी सदिच्छा भेट असल्याचं म्हटलेलं असलं तरी सुद्धा या भेटीचे अनेक राजकीय अर्थ आता काढले जाऊ लागलेले आहेत. अर्थ खात्यातून आमच्या फाईल्स क्लिअर होत नाहीत अशी तक्रार शिंदेंनी अमित शहांकडे केल्याची चर्चा असताना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी चर्चेचं खंडन केलेलं आहे. पण विरोधकांनी मात्र यावरून चांगलंच तोंडसूक घेतलंय. नेमकं काय घडलंय आपण बघूया. केंद्रीय गृहमंत्री सहकार मंत्री अमित शाह साहेब हे आमच्या NDAचे आणि महायुतीचे नेते आहेत. ते काल रायगडवर होते, काल मुंबईत कार्यक्रम होते, आज देखील मुंबईमध्ये होते. त्यांची सदिच्छा भेट घेणं याच्यामध्ये काय राजकारण काय? याच्यामध्ये कुठलाही राजकीय विषयच असला पाहिजे असं काही नाही आहे. दरम्यान या भेटीवरून आदित्य ठाकरेंनी खोचक टीका केली आहे. बघूया. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबईमध्ये होते. त्यांची भेट एकनाथ शिंदेंनी घेतली, मात्र त्यांनी नाराजी दाखवली अमित शहांकडे, कारण का अर्थ खातं आमच्या फाईल्सही करत नाही आणि रायगडचं देखील पालकमंत्री पदाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. काल पौर्णिमा होती, काल काही लोक गावी पण जाऊन आले असतील आणि मग जे त्यांना भेटले त्यांनी थोडी काळजी घ्यावी, बस आमच्या अनुभवावरून सांगतो, बाकी काही. तर या सगळ्या तक्रारींच्या चर्चांचं खंडन करत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. मला अमित शहा साहेब असं काही बोललेले नाहीत. हे सूत्रांच्या माहितीनुसार सांगणं बंद करा. या संदर्भात मी सकाळपासून त्यांचा टेक ऑफ मुंबईला होईपर्यंत मी बरोबर होतो, स्वतः देवेंद्रजी बरोबर होते, स्वतः एकनाथराव शिंदे बरोबर होते. आणि एकनाथराव शिंदे साहेबांना काही सांगायचं असेल तर आमचे संबंध चांगले आहेत, त्याच्यामुळं ते तिकडं तक्रार करतील असं मला अजिबात वाटत नाही. जर काही असेल तर ते डायरेक्ट माझ्याशी बोलतील, CMशी बोलतील. कोणतीही तक्रार केली नाही असं अजितदादांनी सांगितलं आहे. अजितदादा स्वतः बोलतो आज परत भेट घ्यायला. आणि मला व्यक्तिगत रीतीने असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेब हे अतिशय चांगले नेते आहेत, उत्तम नेते आहेत. तक्रार करण्यासाठी अशा पद्धतीचा वापर करणार नाही. दरम्यान महायुतीमध्ये धुसफूस असल्याचं म्हणत खासदार अमोल कोल्हेंनी जोरदार टीका केली आहे. मला वाटतं सातत्यानं होतंय ज्या पद्धतीनं अजित पवारांच्या पक्षाच्या मंत्र्यांवर, नेत्यांवर जे सातत्यानं आरोप होत आहेत आणि अनेकदा संशय येण्या इतपत ही जागा आहे की नक्की इन्फॉर्मेशन ही कुठून जाते, कोणाकडून इन्फॉर्मेशनचा सोर्स नेमका काय आहे. हा जर अगदी बारकाईनं पाहिला तर या सरकारमध्ये सर्व काही आलबेल नाही याची आपल्याला लगेच कल्पना येते. आणि या पद्धतीनं खरं तर ती एक जी म्हण आहे की सासूसाठी भांडणं केली, सासूच वाटायला आली, तशी कदाचित एकनाथ शिंदेंच्या सगळ्या मंत्र्यांची ही परिस्थिती आहे असं जाणवतं. पक्षामध्ये आलबेल असू नये असा प्रयत्न करणारे अनेक आहेत, पण आमच्या तीनही पक्षामध्ये आलबेल आहे. तर या सगळ्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुद्धा चर्चांचं खंडन करत महायुतीमध्ये धुसफूस नाही तर सर्व काही खुशखुश असल्याचं म्हटलंय. आता कालच मी बातम्यांमध्ये ऐकलं की मी असं म्हणालो, मग अमित भाई असं म्हणाले. हे तुम्हीच सगळं चालवताय. धुसफूस नाही, खुशखुश आहे, काही धुसफूस नाही. दादा पण म्हणाले. आणि आम्ही काम करणारे लोक आहोत. काम करणारे लोक तक्रारीचं रडगाणं गात नाहीत. आम्ही रडणारे नाही, लढणारे आहोत. असेल काही ते बसून ते चर्चेतून सगळं सुटणार. इकडे